मागणी घेऊन आपण इथं आझाद मैदान इथे आंदोलन करत आमची एकच मागणी आहे की ज्या काही महाराष्ट्रामध्ये अंशतः अनुदानित शाळा आहेत, जवळपास या शाळेवरती काम करणारी 65,000 शिक्षक आहेत। याच्यामध्ये प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक शाळा आहेत, उच्च माध्यमिक शाळा आहेत। या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार वाढीव टप्पा दिलाच पाहिजे। यासाठी मागील 22 जूनपासून आझाद मैदानावरती आम्ही या ठिकाणी बसलेलो होतो। आम्ही परवा गुरुवारी आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री माननीय भुसे साहेब यांना आपण एक निवेदन दिलं होतं की जर आमचा निर्णय 6 तारखेपर्यंत झाला नाही तर 7-8 जुलैला राज्यातील सर्व शाळा बंद राहतील आणि सर्व शिक्षक आझाद मैदानावरती या ठिकाणी येतील। त्याप्रमाणे आज आझाद मैदानावरती जवळपास 12,000 शिक्षक या मैदानावरती येऊन ठेपलेले आहेत। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी होणार आहे। आंदोलनावरती आहात तिथं आज मोठ्या संख्येत आले, काय सरकारचं काय उत्तर आहे किंवा काही दखल घेतली का? सरकारचा एवढाच फक्त म्हणणं आहे की आम्ही सकारात्मक आहोत, पण नुसतं सकारात्मक राहून या ठिकाणी चालणार नाही। माननीय रोहितदादा पवार मगाशी आमच्या आंदोलनाला या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट सरकारला सुद्धा सांगितलेलं आहे की जर उद्या 11 पर्यंत तुम्ही निर्णय नाही घेतला तर मी स्वतः या आंदोलनामध्ये या ठिकाणी येऊन बसणार आहे आणि जोपर्यंत निर्णय हा होणार नाही त्या आंदोलनामध्ये मी सहभागी होणार आहे। अशा प्रकारचं आव्हान रोहितदादा पवार यांनी या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे। मी प्राचार्य महादेव तुकाराम गपाट धाराशिव येथून आलेलो आहे। आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे तब्बल 65,000 शिक्षकांचा हा नाजूक आणि यक्ष प्रश्न असलेला दिसून येतोय। जे सगळे महाराष्ट्रातील संबंध अंशतः अनुदानित शिक्षक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने आता कुठं 20%, 40%, 60%, 80, 100 अशा पद्धतीनं अनुदान दिलं जातंय। परंतु काही आता रिटायर झालेत, काही रिटायर होण्याच्या उंबरठ्यावरती आहेत आणि मग यांचा कुठंतरी खऱ्या अर्थाने सरकार अंत पाहतंय का असा प्रश्न निर्माण झाला। आणि गेल्या 22 जून पासून शिक्षक समन्वय संघाने इथं क्रांतिकारी आझाद मैदानामध्ये खऱ्या अर्थाने इथं आंदोलन लावलं आणि गेल्या 4-5 दिवसामध्ये शिक्षक समन्वय संघाकडून महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आणि आज दिनांक 7 आणि उद्या 8 2 दिवस शाळा बंद खऱ्या अर्थाने ठेवून आज शिक्षक 10 ते 15 हजाराच्या घरात शिक्षक खऱ्या अर्थाने त्या मैदानावरती होता। आणि आमदार रोहितदादा पवार ही इथं येऊन गेलेले आहेत। त्यांनी ही विद्यमान सरकारला अल्टिमेट दिलेला आहे की बाबा रे उद्या 10 पर्यंत जर ही ठोस भूमिका या शिक्षकाविषयी घेतली नाही तर उद्या आम्हाला वेगळा खऱ्या अर्थाने पर्याय निवडावा लागेल आणि आम्ही निश्चितच ज्या 65,000 शिक्षकांचा खऱ्या अर्थाने भाकरीचा आणि त्यांच्या हक्काचा पगाराचा प्रश्न आहे तो आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आमच्या संबंध शिक्षकाची मागणी हीच आहे, जर का बाबा उद्या दुपारपर्यंत जर आम्हाला सकारात्मक निर्णय आमच्या हाती आला नाही, जर लेखी कागद आला नाही तर आम्ही तर उद्या सायंकाळी आम्ही इथून हलणार नाहीत। हा आमचा खऱ्या अर्थाने संबंध महाराष्ट्रातील शिक्षकाच्या अनुषंगाने हा आम्हाला शासनाला सांगणं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।